MS वर्डमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा टॅब कोणता आहे माहिती आहे का? तो म्हणजे होम टॅब. कॉपी, पेस्ट, फॉन्ट चेंज, अलाइनमेंट, बुलेट्स, डॉक्युमेंट तयार करताना लागणारे जवळजवळ सगळेच टूल्स इथे असतात. आज आपण MS वर्डमधील होम टॅब पूर्णपणे समजून घेणार आहोत, तेही अगदी सोप्या भाषेत. नमस्कार, मी सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या वर्ड सिरीजमध्ये आपलं हार्दिक स्वागत करत आहे. MS वर्ड ओपन केल्यानंतर आपल्याला अनेक टॅब्स दिसतात, जसे की फाईल, होम, इन्सर्ट, लेआउट, डिझाईन वगैरे वगैरे. होम टॅबमध्ये आपल्याला मुख्यतः 5 ग्रुप दिसतात आणि त्यामधील पहिला ग्रुप आहे क्लिपबोर्ड. क्लिपबोर्डमध्ये कट, कॉपी, पेस्ट आणि फॉर्मॅट पेंटर हे ऑप्शन्स वापरले जातात. मी एक एक करून तुम्हाला या ऑप्शनचा उपयोग सांगणार आहे आणि जे होम टॅबमधले 5 ग्रुप आहेत, जसं क्लिपबोर्ड, फॉन्ट, पॅरेग्राफ, स्टाईल्स आणि एडिटिंग, या प्रत्येकाची मी तुम्हाला सेपरेट माहिती देणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी नेहमी टेक्स्ट लागतो. मग टेक्स्ट घेण्यासाठी तुम्हाला काही टाईप करावं लागेल आणि जर तुम्हाला टाईप करायचं जर कंटाळा येत असेल तर मी तुम्हाला एक साधी आणि सोपी एक ट्रिक सांगते किंवा एक फॉर्म्युला सांगते की जो टाकल्यानंतर तुम्हाला एक रेडीमेड पॅरेग्राफ येईल आणि तो पॅरेग्राफ घेऊन तुम्ही काय करू शकता, तुमची प्रॅक्टिस करू शकता. आणि जर तुम्हाला जर टायपिंगची जर हौस जर असेल किंवा जर आवड जर असेल तर तुम्ही काय करू शकता, तुमचा जो काही लॅपटॉप आहे किंवा तुमचा जो काही डेस्कटॉप आहे त्याच्यावर तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही टाईप करू शकता वर्डमध्ये. ओके, तर मग तो फॉर्म्युला कोणता आहे तर लिहायचं आहे तुम्हाला बरोबर RAND, रॅन लिहायचे, शिफ्ट प्रेस करून ओपन ब्रॅकेट कंप्लीट करायचे म्हणजे ते क्लोज करायचे आणि एंटर करायचे. एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर एक रेडीमेड पॅरेग्राफ येणार आणि त्या पॅरेग्राफवर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, तर आपला पहिला ऑप्शन आहे क्लिपबोर्ड. क्लिपबोर्डमध्ये ऑप्शन्स आहेत कट, कॉपी, पेस्ट. जोपर्यंत तुम्ही सिलेक्ट करत नाही, जे या गोष्टीवर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे ते तुम्ही जोपर्यंत सिलेक्ट करत नाही तोपर्यंत कट आणि कॉपीचा जो ऑप्शन आहे तो अनेबल होत नाही. हे बघा, मी त्याचं सिलेक्शन काढून टाकलं. जसं मी सिलेक्शन काढून टाकलं तसं कट आणि कॉपी हे जे 2 ऑप्शन्स आहेत ते डिसेबल झालेले आहेत. आता यांचा उपयोग काय आहे तर कट, कॉपी हे सिंगल यूज नाही होते, त्याला पेस्टची जोड लागतेच. म्हणजेच काय, कट करणार तर पेस्ट करावं लागणार, त्यानंतर कॉपी करणार तर तरीसुद्धा तुम्हाला पेस्ट करावं लागणार. मग कसं, समजा उदाहरणार्थ यामधली ही जी लाईन आहे शेवटची, ही लाईन मला इथे नकोय, मला इथे हवे डॉक्युमेंटच्या नंतर. तर मग मी काय करणार, याला सिलेक्ट करणार, सिलेक्ट केल्यानंतर कट करणार, Ctrl+X ही त्याची शॉर्टकट की आहे. नुसतं माऊसने नाही करायचे तुम्हाला, तर त्याच्या कीबोर्ड शॉर्टकट ज्या आहेत त्यांचा सुद्धा तुम्हाला उपयोग करून बघायचा आहे. तुम्ही माऊस घेऊन गेलात ना की तिथे तुम्हाला प्रत्येकाची शॉर्टकट की जी आहे ती पाहायला मिळते. जसं मी बीवर घेऊन गेली तर Ctrl+B, त्यानंतर मी आयवर माऊस घेऊन जाते तर Ctrl+I, अशा पद्धतीने. ओके, तर मग आता मी कट केलं, त्याची शॉर्टकट की Ctrl+X. कट केल्यानंतर ती लाईन बघा तिथून निघून गेली. तुम्हाला इथे हवी आहे, मग मी इथे कर्सर घेतला, क्लिक केली आणि काय केलं, पेस्ट. Ctrl+V ही त्याची शॉर्टकट की आहे. हे मी पेस्ट केलं की हे बघा इथे पेस्ट झालं. कट पेस्टचा अर्थ काय होतो, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेणं, मूव्ह करणं. समजलं तुम्हाला? MSCIT मध्ये किंवा इतर याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला की मूव्ह करा म्हणजेच काय, कट पेस्ट करा. आणि जर विचारलं तुम्हाला डुप्लिकेट करा तर मग कॉपी आणि पेस्ट. ओके, आता हे मला जसं होतं तसं आणायचंय तर मग मी काय यूज करणार आहे, Ctrl+Z, अंडू. आता ही शॉर्टकट की काय काम करते तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याच्यासाठी आपला याच्या अगोदरचा जे काही इंट्रोडक्शनचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पहा, मग तुम्हाला व्यवस्थित सगळं स्टेप बाय स्टेप कळेल. ओके, तर मी अंडू केलं, Ctrl+Z केलं आणि पुन्हा जशी स्क्रीन होती तशी म्हणजे तसा तो पॅरेग्राफ होता तसा तो आलेला आहे. पुढचं आहे आपलं कॉपी पेस्ट. ओके, कॉपी पेस्ट म्हणजेच काय की आपण काय करणार आहोत, कॉपी पेस्ट केल्यानंतर एका वाक्याच्या किंवा पूर्ण पॅरेग्राफही घेऊ शकता तुम्ही,
त्याच्या आपण काय काढू शकतो, कॉपीज काढू शकतो. जसं मी हेच वाक्य सिलेक्ट केलेलं आहे, मी तेच घेते. आता याला मी सिलेक्ट केलेलं आहे, त्याला काय केलं, कॉपी. बघा जेव्हा मी कट केलं तेव्हा ते वाक्य इथून निघून गेलं होतं. आता मी जेव्हा कॉपी करते तर ते वाक्य निघून नाही जाते, पण जेव्हा मी क्लिक करणार आणि पेस्ट करणार तर याच्या वेगवेगळ्या कॉपीज काय होतील, तयार होतील. याला डुप्लिकेट करणं असंही तुम्ही म्हणू शकता, किंवा जसं आपण झेरॉक्स काढतो एक मेन डॉक्युमेंट आणि मग त्याच्या झेरॉक्स असंही तुम्ही म्हणू शकता. समजलं तुम्हाला कट पेस्ट म्हणजेच काय आणि कॉपी पेस्ट म्हणजेच काय. त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे फॉर्मॅट पेंटर. फॉर्मॅट पेंटर काय काम करतो, तर तुम्ही एखाद्या पॅरेग्राफला, एखाद्या शब्दाला किंवा एखाद्या पूर्ण वाक्याला जर काही तुम्ही वेगळा फॉर्मॅट किंवा काही स्टायलिंग केली असेल, जसं उदाहरणार्थ मी हा पॅरेग्राफ सिलेक्ट केला, त्याला मी बोल्ड केलं, त्याला मी इटॅलिक केलं, त्याला मी अंडरलाईन केलं, त्यानंतर मी त्याला रंग वगैरे देते, हे मी काय केलं आहे, याला फॉर्मॅटिंग केलेली आहे. आणि आता ही जी फॉर्मॅटिंग आहे तीच मला खाली या 4 वाक्यांना द्यायची आहे, पण मला आठवत नाहीये की मी नक्की काय केलेलं आहे. तर मग याला फॉर्मॅटिंग देण्याचं काम कोणता तुमचा ऑप्शन करणार आहे, फॉर्मॅट पेंटर. मग तो कसा, तर याला सिलेक्ट करा, तुम्हाला ज्याच्याकडनं पण कॉपी करून घ्यायची त्याला सिलेक्ट करा. समजा तुम्ही पूर्ण जो पॅरेग्राफ आहे तो न सिलेक्ट करता एक वाक्य किंवा एक शब्द जरी सिलेक्ट केला तरी सुद्धा चालतं. आता मी हे सिलेक्ट केलं, फॉर्मॅट पेंटरवर क्लिक केले आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्यालाही तो द्यायचा आहे, ज्यालाही ती स्टाईल द्यायची ते सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर हे बघा, हा जो फॉन्ट आहे किंवा याची जी काही स्टाईल आहे ती इथे तुम्हाला कॉपी झालेली दिसेल. हा काम करतो तुमचा फॉर्मॅट पेंटर. तर याची शॉर्टकट की सुद्धा लक्षात ठेवा. कॉपी करण्यासाठी Ctrl+Shift+C आणि तोच फॉर्मॅट दुसरीकडे पेस्ट करण्यासाठी Ctrl+Shift+V. ओके. आणि हे जे काही शॉर्टकट कीज आहेत या नक्की वापरून बघा आणि मला कमेंट सुद्धा करा की तुम्हाला जमल्या की नाही जमल्या. हा आपला झाला क्लिपबोर्डचा ऑप्शन. आता आपला होम टॅबमधला दुसरा ग्रुप आहे फॉन्ट ग्रुप. आता हा फॉन्ट ग्रुप काय करतो, आता हे सगळ्या गोष्टी मला काढून टाकायचं आहे, तर मग मी शॉर्टकट की यूज करणार आहे आपली अंडू. अंडू म्हणजेच काय, काय करणार तो, काही स्टेप जो आहे अंडू तो मागे येतो. ओके. आता पॅरेग्राफ आपला जसा होता तसा आलेला आहे. आता आपण पुढचा फॉन्ट ग्रुप जो आहे तो आपण पाहणार आहोत. ओके. आता यामध्ये पहिला ऑप्शन आहे आपला फॉन्ट चेंज करणं. त्याची शॉर्टकट की आहे Ctrl+Shift+F. ओके. मग याचा उपयोग कसा करायचा आहे, पहिल्यांदा सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर हा जो छोटा ॲरो आहे इथे क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर वेगवेगळे फॉन्टची नावं इथे आलेली दिसतील. तुम्हाला जोही फॉन्ट हवा असेल फक्त माऊस घेऊन जायचे. हे बघा, तुम्हाला टेक्स्टमध्ये बदल होताना दिसत असेल. मी पॅरेग्राफ मुद्दामून सिलेक्ट केलेला आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. अशा पद्धतीने तुम्ही त्याचा काय करू शकता, फॉन्ट जो आहे तो चेंज करू शकता. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे फॉन्टची साईज. Ctrl+Shift+P ही त्याची शॉर्टकट की आहे. मग याची साईज आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. तुम्हाला जेवढी साईज हवी असेल तेवढी तुम्हाला इथून चेंज करता येईल. त्यानंतर इथे ऑप्शन आहे पुढचा इन्क्रीज फॉन्ट साईज. Ctrl+Shift+ हा जो आहे तो लेस दॅन आणि ग्रेटर दॅन ही साईन तुमच्या कीबोर्डमध्ये आहे. एमच्या बाजूला तुम्हाला 2 बटन्स दिसत असतील. तर इथून साईज इन्क्रीज करायची, मग त्याची शॉर्टकट की आहे Ctrl+Shift+ ग्रेटर दॅन, आणि साईज जी आहे ती जर डिक्रीज जर करायची असेल तर Ctrl+Shift+ लेस दॅन. ओके. तर इथे क्लिक करत राहायचं. हे बघा, साईज काय होणार तुमची, इन्क्रीज होणार. आणि जर समजा जर डिक्रीज करायची म्हणजे कमी करायची असेल तर आपण काय करू शकतो, साईज जी आहे डिक्रीज करण्यासाठी त्याच्या बाजूचाच जो ऑप्शन आहे छोटा ए. ओके. हा बघा, हा मोठा ए आहे म्हणजे तो इन्क्रीज करतो आणि हा जो छोटा ए आहे तो काय करतो, डिक्रीज करतो. त्यानंतर हेही ऑप्शन सांगते पण अगोदर खालचे ऑप्शन्स घेते. बी फॉर बोल्ड. Ctrl+B ही त्याची शॉर्टकट की आहे. मी क्लिक केलं, हा ऑप्शन बोल्ड झाला. आय फॉर इटॅलिक. Ctrl+I ही त्याची शॉर्टकट की आहे. इटॅलिक म्हणजे थोडासा तो तिरपा होणार. यू फॉर अंडरलाईन, त्यावरच क्लिक केली की त्याच्या खाली काय येणार, अंडरलाईन. आणि हे जर इफेक्ट जर काढून जर टाकायचं असेल तर तुम्ही यावरच क्लिक करा. हे जे इफेक्ट आहेत ते काय होतील, निघून जातील. शॉर्टकट कीने करायचं असेल तर Ctrl+B केलं की बोल्ड होणार आणि पुन्हा Ctrl+B केलं की तो जो इफेक्ट आहे तो काय होतो, निघून जातो. त्यानंतर इथे छोटासा ॲरो तुम्हाला एक दिसत असेल अंडरलाईनचा. इथे केल्यानंतर काही वेगवेगळ्या अंडरलाईन्स तुम्हाला इथे दिसत असतील. हे बघा, वेगवेगळ्या अंडरलाईन्स आहेत. तुम्हाला जी अंडरलाईन पाहिजे ती तुम्ही घेऊ शकता.
पुन्हा त्यामध्येच आहे मोर अंडरलाईन्स. अजून जर पाहिजे असतील अंडरलाईन तर तुम्ही अंडरलाईन अजून घेऊ शकता. हे मी दाखवते, पण त्या अगोदर अंडरलाईनचा कलर कसा चेंज करायचा हे आपण पाहूया. आता मोर अंडरलाईन अजून वेगळ्या, यांच्या व्यतिरिक्त जर वेगळ्या हव्या असतील तर मोर अंडरलाईनमध्ये जायचे. मोर अंडरलाईनमध्ये गेल्यानंतर इथे तुमच्यासमोर एक डायलॉग बॉक्स होतो. इथेच तुम्ही बऱ्याचशा गोष्टी चेंज करू शकता. जसं फॉन्टमध्ये इथे तुम्ही फॉन्ट बदलू शकता. त्यानंतर फॉन्टची स्टाईल इथे तुम्हाला त्याचा सॅम्पल नमुना दिसेल तुम्हाला. इथे बोल्ड वगैरे इटॅलिक वगैरे करायचं असेल तर ते करू शकता. साईज किती पाहिजे ती साईज घेऊ शकता. आणि जसं मी म्हटलं की अंडरलाईन हवी आहे तर मग अंडरलाईनच्या स्टाईलसुद्धा आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. सिलेक्ट केलं, अंडरलाईनचा मला कलर चेंज करायचा आहे तर मी इथून कलर चेंज केला आणि ओके केलं की हे बघा इथे सगळं येऊन जाणार. हा जो फॉन्ट जो आहे ऑप्शन त्याचा हा इथे छोटा ॲरो आहे. इथे क्लिक केलं की तुम्ही पुन्हा या डायलॉग बॉक्समध्ये जाऊ शकता आणि मग इथून तुम्हाला जेही ऑप्शन्स हवे असतील ते ऑप्शन्स तुम्ही इथून चेंज करून घेऊ शकता. ओके, समजलं असेल तुम्हाला. आता हे इफेक्ट मला काढून टाकायचे तर मग मी पुन्हा इथे गेली आणि इथे ऑप्शन आहे बघा नन, तर यावर क्लिक केली की आपली अंडरलाईन जी आहे ती निघून जाते. पुन्हा हे इफेक्ट काढून टाकायचे असेल तर पुन्हा इथे क्लिक करायचं. ओके, कळलं तुम्हाला. त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे स्ट्राईक थ्रो. स्ट्राईक थ्रो म्हणजेच काय की तुम्हाला एखाद्या अक्षरावर, एखाद्या वाक्यावर जर तुम्हाला मधून लाईन काट मारायची असेल तर तुम्ही स्ट्राईक थ्रोचा ऑप्शन यूज करू शकता. आता बघा मी पूर्ण पॅरेग्राफ सिलेक्ट केलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण पॅरेग्राफवर जी काही आहे ती इथे अशी एक क्रॉस आडवी लाईन इथे आलेली आहे. आणि ही जर काढायची जर असेल तर पुन्हा इथे काय करायचं, क्लिक करायचं की तो जो इफेक्ट आहे तो निघून जातो. त्यानंतरचा आपला पुढचा ऑप्शन आहे, याच्यामध्ये मी थोडासा पेज खाली घेतला आणि मग इथे मी तुम्हाला करून दाखवते. ओके, तर मग आता इथे आपला पुढचा ऑप्शन आहे हा जो दिसतोय तुम्हाला सबस्क्रिप्ट आणि हा जो आहे तो आहे सुपरस्क्रिप्ट. आता याचा अर्थ काय होतो, हा जो कर्सर आहे, ही जी लाईन आहे याला मला थोडंसं मोठं करायचं आहे म्हणून मी त्याची साईज काय करते, इन्क्रीज करते. आता मी इथे लिहिलं H2 आणि O. ओके, त्यानंतर पुन्हा मी थोडा स्पेस दिलेला आहे आणि मी इथे लिहिणार आहे 1 आणि मग इथे लिहिलं मी ST. ओके, तुम्हाला कळलंच असेल की काय मला नक्की करायचं आहे. हा जो 2 जो आहे तो मला खाली हवंय, H जो आहे याच्या पायाशी हवंय, तर मग मी कोणता ऑप्शन यूज करणार आहे, सबस्क्रिप्ट. ओके, इथे मी क्लिक केलं, हा बघा 2 तुमचा इथे खाली गेलेला आहे. आणि हा जो ST जो आहे तो मला एकाच्या वर हवाय, डोक्यावर. आपण लिहितो की नाही फर्स्ट, सेकंड, थर्ड त्या पद्धतीने. मग मी याला सिलेक्ट केला आणि मग मी इथे क्लिक केलं सुपरस्क्रिप्ट. ओके, आणि मग इथे क्लिक केलं की तो काय झाला, वर गेलेला आहे. लक्षात असू द्या, जर तुम्ही आता इथे पुढे जर असं जर टेक्स्ट जर लिहत जर जाता तर तो त्याच फॉर्मॅटमध्ये येणार. मग तुम्हाला काय करायचं आहे, इथे क्लिक करायचं आहे म्हणजे ती जी काही सेटिंग आहे ती चेंज होईल, म्हणजे तुम्हाला बाकीचा टेक्स्ट जो आहे तो नॉर्मल टाईप करता येईल. समजलं तुम्हाला हे 2 ऑप्शन्स. त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे तुम्हाला टेक्स्टला मला इफेक्ट द्यायचे. मग आता आपण एक लाईन घेऊ शकतो किंवा तुम्हाला पूर्ण पॅरेग्राफला डिझाईन करायची असेल तर तुम्ही पॅरेग्राफला डिझाईन करू शकता. मी काय केलं, आपल्या क्लासचं जे काही नाव आहे ते मी इथे मेन्शन करते आणि आपण त्याला काय करूया, छान असा जो टेक्स्ट इफेक्ट जो आहे तो आपण टेक्स्ट इफेक्ट देऊया. आता मी याला नाव सिलेक्ट केलेलं आहे, पूर्ण मी सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट केल्यानंतर इथे गेली टेक्स्ट इफेक्टमध्ये आणि तुम्हाला इथे रेडीमेड काही फॉर्मॅट्स दिसतील. तुम्हाला जोही फॉर्मॅट हवा असेल तो फक्त माऊस घेऊन जायचे, तुम्हाला असे चेंजेस होताना तुम्हाला इथे दिसेल. जर दिसत नसेल तर अजून मी थोडीशी याची साईज वाढवून घेते म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, हे बघा छान अशी स्टाईल आलेली आहे. आणि आता त्याच्याचमध्ये इथे आउटलाईन आहे. आउटलाईन म्हणजे काय, त्याच्या बॉर्डरला कोणता रंग हवा आहे तो रंग तुम्ही इथून घेऊ शकता. हे बघा अशी वेगवेगळी स्टाईल, जो पण कलर हवा असेल तो तुम्हाला त्याच्या बॉर्डरला घेता येईल. नंतर त्याच्याचमध्ये इथे तुम्हाला अजून जर तुम्हाला आउटलाईन काढायची असेल तर काढू शकता. मोर आउटलाईन कलर्समध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला हवा तो कलर तुम्ही तुमच्या मर्जीनुसार बनवू शकता आणि मग इथे त्याची जे कस्टम स्टाईल असतात ते स्टाईल असं वर खाली केलं ना की तुम्हाला त्याचा जो डार्क कलर आहे, लाईट कलर आहे, अशा पद्धतीने तुम्हाला क्रिएट करता येईल आणि तो कलर तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही तुमची जी काही बॉर्डर आहे त्याला तुम्ही ती देऊ शकता. वेगवेगळे ऑप्शन्स असतात ते तुम्ही करून बघा. पुन्हा आउटलाईनमध्ये नो आउटलाईन म्हणजे आउटलाईन येणार नाही. वेट म्हणजे त्या आउटलाईनची साईज किती मोठी पाहिजे, हे बघा साईज तुम्हाला इथे दिसत असेल, ती आउटलाईनची साईज जी आहे ती तुम्ही इथून कमी जास्त वगैरे करू शकता. जशी तुम्हाला स्टाईल द्यायची असेल फक्त माऊस घेऊन जायचं आहे तुम्हाला की त्यामध्ये बदल होताना तुम्हाला काय होणार आहेत
दिसणार आहे. ओके, जर ती आउटलाईन जर तुम्हाला थोडीशी मी मोठी घेतली ही आणि नंतर जर ती आउटलाईन तुम्हाला डॅशेसमध्ये जर हवी असेल डॉट डॉटमध्ये तर ती सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता आणि नको असेल तर नो आउटलाईन करायचं. ओके, त्यानंतर इथे शॅडो इफेक्ट आहे. शॅडो म्हणजेच काय, सावली. इथे वेगवेगळे असे इफेक्ट्स आहेत. हे बघा, छान छान इफेक्ट्स असतात. ते तुम्हाला तुमचा टेक्स्ट जसा अट्रॅक्टिव्ह करायचा असेल त्या पद्धतीने तुम्ही तुमचा टेक्स्ट जो आहे तो अट्रॅक्टिव्ह करू शकता. त्यानंतर आहे रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब, पाण्यामध्ये दिसतं तसं. आता हे ॲक्च्युली मी इकडे घेतलेलं आहे म्हणून तो रिफ्लेक्शन दिल्यानंतर नेक्स्ट पेजवर जातो. मी त्याला काय करते, सेंटरला घेते आणि मग पुन्हा जो रिफ्लेक्शनचा इफेक्ट आहे तो आपण करूया. हे बघा, हे जे काही दिसतंय ना, साईज थोडीशी कमी करूया. ओके, आणि मग आता रिफ्लेक्शनचा इफेक्ट देऊया. इथे आले मी, हे बघा रिफ्लेक्ट होतं, हे दिसतंय ना, खाली तुम्हाला रिफ्लेक्ट होताना दिसेल म्हणून तो नेक्स्ट पेजवर जात होता. करून पहा, जोपर्यंत तुम्ही करून पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. त्यानंतर ग्लो आहे. तुमचा जो टेक्स्ट आहे त्या टेक्स्टच्या पाठीमागे तुम्हाला काय येणार आहे, ग्लो येणार आहे. त्यानंतर हे जे इफेक्ट आहेत हे इफेक्ट तुम्ही केल्याशिवाय कळणार नाही, कारण जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस नाही आहे तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी व्यवस्थित समजत नाही. ओके, टेक्स्टबद्दल तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर इथे एक ऑप्शन आहे, हा काय करतो, टेक्स्टला हायलाईट करतो. म्हणजे टेक्स्ट जो आहे त्याच्या बॅकग्राऊंडला जो काही आहे तो इथे तुम्हाला कलर असा घेता येईल. हा इफेक्ट काढायचा जर असेल तर पुन्हा टेक्स्टला सिलेक्ट करायचे आणि इथेच जाऊन तुम्हाला काय करायचं, नो कलर. नो कलर केला की तो निघून जाईल. आता बघा, मी त्याच्यामध्ये जे काही कलर घेताना त्याला मी सिलेक्ट नव्हतं केलेलं, त्याच्यामुळे त्याचा जो काही बॅकग्राऊंड होता, त्याचा जो हायलाईट कलर होता तो निघून नाही गेलेला आहे. हे बघा, आता मी इथं काय केलं, नो कलर की तो निघून जाणार. सिलेक्ट करणं गरजेचं आहे. पुन्हा मग मी टेक्स्ट सिलेक्ट केला. इथे जो ऑप्शन आहे हा काय करतो, टेक्स्टला हायलाईट करतो आणि हा जो आहे तो टेक्स्टला कलर देतो. हे बघा, हा काय करतो, तुमचा टेक्स्टला जो आहे तो तुमचा रंग तुम्हाला इथे तो देणार. आता हे जे सगळे इफेक्ट आहेत ते मला एका क्लिकने काढायचे. आपण कंट्रोल झेडनी पण काढू शकतो, पण जर मला एका क्लिकने जर काढायचं जर असेल तर कसं करणार, इथे ऑप्शन आहे क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग. आपण जसं लिहिलं होतं तसा तो रिटर्न येणार. इथे मी एकच क्लिक केली आणि हे बघा, जसा मी अगोदर टेक्स्ट लिहिला होता तसा तो रिटर्न आलेला आहे. समजलं तुम्हाला? हे खालचे ऑप्शन्स मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता हा एक ऑप्शन आपला राहिलेला आहे, त्याच्यासाठी आपण पॅरेग्राफकडे जाऊया, म्हणजे वर जाऊया. इथे मी तुम्हाला तो ऑप्शन जो आहे तो म्हणजे व्यवस्थित तुम्हाला मला जो आहे तो तुम्हाला सांगता येईल. हा जो टेक्स्ट आहे, हा जो पॅरेग्राफ आहे तो मी सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर इथे ऑप्शन आहे तुमचा चेंज केस. वाक्याची केस चेंज करायची आहे. आता हे जे वाक्य आहे किंवा हा जो पॅरेग्राफ आहे तो आहे आपला सेंटेन्स केसमध्ये. त्याला मला लोअर केसमध्ये करायचं आहे. लोअर म्हणजे काय, सगळे स्मॉल लेटरमध्ये येणार. ओके, त्यानंतर मला त्याला करायचं आहे अप्पर केस. अप्पर केस म्हणजे काय, सगळं कॅपिटल लेटरमध्ये येणार. त्यानंतर मला त्याला करायचं आहे कॅपिटल ईच वर्ड. कॅपिटल ईच वर्डमध्ये काय होतं, जे जे तुमचे शब्द आहेत त्याचा सुरुवातीचा अक्षर बघा कॅपिटल झालेला आहे, त्याला म्हणतात ते कॅपिटल ईच वर्ड. आणि त्याच्यानंतर आहे टगल केस. टगल केस म्हणजे काय, जे कॅपिटल होतं ते स्मॉल झालेलं आहे आणि जे स्मॉल होतं ते कॅपिटल झालेलं आहे. पण आपल्याला पुन्हा जर नॉर्मल जर करायचं असेल तर कोणतं वापरायचं, सेंटेन्स केस. समजलं तुम्हाला? अशा पद्धतीने आपला जो सेकंडवाला ग्रुप होता फॉन्ट तो आपला कंप्लीट झालेला आहे. त्यानंतरचा आपला पुढचा ग्रुप आहे पॅरेग्राफ. ओके, तर पॅरेग्राफ ग्रुप करण्यासाठी मी पहिल्यांदा काय करते, हा टेक्स्ट पूर्ण सिलेक्ट केला. सिलेक्ट करून मी याची साईज जी आहे ती नॉर्मल करून घेते किंवा ठराविक मला जेवढी हवी तेवढी, आणि मग आपण त्याच्यावर प्रॅक्टिस करूया. ओके, हे बघा आता नॉर्मल झालेली आहे. पुन्हा जर एकाच याच्यावर पाहिजे असेल तर अजून थोडंसं मला करायचं असेल तर पुन्हा मी काय केला, सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर परत मी इथे गेली किंवा नॉर्मल करायचे तर मग इथे क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग, की जसा आपला टेक्स्ट होता तसा तो रिटर्न आला. म्हणजे तुम्हाला साईज वगैरे कमी करायची गरज लागणार नाही. आता त्यानंतरचा आपला पुढचा ऑप्शन आहे पॅरेग्राफ. पॅरेग्राफमध्ये पहिला ऑप्शन आहे बुलेट्स. बुलेट्स कशासाठी दिले जातात, पॉईंट्ससाठी. जसं फॉर एक्झाम्पल मला इथे काहीतरी लिहायचं आहे, समजा मी इथे लिहिते. ओके, इथे मी इथे लिहिलं आपलं कम्प्युटर रिलेटेडच गोष्ट लिहिते मी इथे कम्प्युटर. त्यानंतर पुन्हा एंटर करून मी खाली आली. त्यानंतर मी इथे लिहिलेलं आहे कीबोर्ड. हे काय करते, मी पॉईंट्स लिहिते. ओके, त्यानंतर इथे लिहिला मी माऊस, आणि तुम्हाला जर हवं जर असेल तर आपण इथे लिहिला माईक. ओके, तर मग मी इथे सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर आता मला बुलेट्स द्यायचे. इथे गेली मी. इथे गेल्यानंतर हे बघा बुलेट्सच्या वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत.
तुम्हाला जी हवी आहे ती बुलेट स्टाईल तुम्ही घेऊ शकता. इथे दिसते तुम्हाला ऑप्शन डिफाईन न्यू बुलेट. डिफाईन न्यू बुलेटमध्ये गेल्यानंतर ऑप्शन्स येतात सिम्बॉल, पिक्चर आणि फॉन्ट. म्हणजेच काय, सिम्बॉलवर क्लिक केली, सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर आपण जेवढे काही इथे फॉन्ट्स असतात ना ते सगळे फॉन्ट तुम्हाला इथे दिसतील. आता इथे बघा ह्या ॲरोवर मी क्लिक केलं, हे सगळे फॉन्ट्स तुम्हाला इथे येणार. पण आपल्याला काय हवं आहे, फॉन्ट नाही घ्यायचे, आपल्याला काय घ्यायचे, सिम्बॉल्स घ्यायचे. तर मग सिम्बॉलसाठी कोणते फॉन्ट आहेत तर मी तुम्हाला सांगते. एक आहे वेबडिंग, त्याच्यानंतर वाईड लॅटिन, वाइंडिंग, वाइंडिंग 2, नंतर वाइंडिंग 3. यामध्ये फॉन्ट्स वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत. तर मी पहिला घेतला वेबडिंग. वेबडिंगमध्ये इथे वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत, तुम्हाला कोणती पाहिजे इथून. जो पण तुम्हाला सिम्बॉलमध्ये घ्यायचा असेल तो सिलेक्ट केला. समजा मी हा जो कप आहे तो सिलेक्ट केला आणि काय केलं, ओके केलं. हे बघा हे इथे आलं. इथे आल्यानंतर मी ओके केलं. हे बघा हे असं तुम्ही जो तुम्हाला पाहिजे तो सिम्बॉल तुम्ही इथून घेऊ शकता. मी थोडीशी साईज वाढवते म्हणजे तुम्हाला दिसेल. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मर्जीने इथून जाऊन तुम्ही डिफाईन न्यू बुलेट्समध्ये तो जो काही आहे सिम्बॉल क्रिएट करू शकता. तसंच पिक्चरचा सुद्धा तुम्हाला सिम्बॉल करता येतो. मग तो कसा, तुमचा जो काही कम्प्युटर आहे त्या कम्प्युटरमध्ये एखादं जर पिक्चर जर असेल तर ते तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे. इथे दिसते तुम्हाला फ्रॉम फाईल, इथे ब्राउजमध्ये जायचे. ब्राउजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या जो काही मशीन असेल, तुमचा जो काही कम्प्युटर असेल त्या कम्प्युटरमध्ये तुम्ही एखादा इमेज जर डाउनलोड करून जर ठेवला असेल तर ते इमेज सिलेक्ट करायचं आणि काय करायचं, ओपन करायचे की तुमचे पिक्चर्स इथे येणार. तो पिक्चर म्हणून तुम्ही तिथे सिम्बॉल म्हणून तुम्ही तिथे त्याला ॲडजस्ट करू शकता. इथे अलाइनमेंट आहेत, सेंटरला पाहिजे की सेंटरला हे जे सिम्बॉल्स आहेत ते शिफ्ट होताना तुम्हाला दिसेल. राईटला पाहिजे राईटला, किंवा तुम्हाला लेफ्टला पाहिजे तर लेफ्टला. तुम्ही त्याची पोझिशन जी आहे ती तुम्ही चेंज करू शकता. हे झालं सिम्बॉल. त्यानंतर तुम्हाला नंबर्स वगैरे पण घेता येतात. हे बघा अशा पद्धतीने कशा पद्धतीचं तुम्हाला नंबर्स हवं आहे ती नंबर स्टाईल तुम्हाला इथे ॲड करता येईल. त्यानंतर इथे जो ऑप्शन आहे तो काय आहे, मल्टिपल लिस्ट वगैरे असतात ना त्या पद्धतीने. हेडिंगमध्ये हवं असेल तुम्हाला हेडिंग, आर्टिकल्स त्या स्टाईलमध्ये येणार तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला जर चॅप्टरमध्ये हवं असेल तर तुम्हाला चॅप्टरमध्ये पण घेता येईल. आता हे जर इफेक्ट जर काढायचे जर असेल तर कसं करणार, तर इथे ऑप्शन असतो बघा नन. इथे क्लिक केली की तो ऑप्शन तुमचे जे काही बुलेट्स दिले असतील किंवा तुम्ही काही नंबर्स वगैरे दिले असतील तर फक्त तुम्हाला नन या ऑप्शनवर क्लिक करायचे की तुमचं जसं नॉर्मल टेक्स्ट होतं तसं येऊन जाईल. आणि जर काही जर स्टाईल जर आलीच तुमच्या टेक्स्टला तर काय करायचे, तुम्ही क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग इथे क्लिक केली की ती जी स्टाईल आहे ती तुमची निघून जाते. त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे अलाइनमेंट. अलाइनमेंट आता सध्या कुठली आहे, लेफ्ट. याची शॉर्टकट की आहे कंट्रोल-L. हाच टेक्स्ट मी सिलेक्ट केलेला आहे, मला त्याला सेंटरला घ्यायचे आहे. मग सेंटरसाठी शॉर्टकट की कंट्रोल-E, सेंटरला आला. त्यानंतर मला पाहिजे तो राईटला, कंट्रोल-R, हा राईटला येणार. तुम्हाला सेंटरला पाहिजे सेंटरला, लेफ्टला पाहिजे लेफ्टला. डिफॉल्ट जी आहे ती लेफ्टला असते. आता जस्टिफाय म्हणजेच काय, हा जो ऑप्शन आहे अलाइनमेंट, कंट्रोल-J ही त्याची शॉर्टकट की आहे. जस्टिफाय म्हणजेच काय की आता हा जो पॅरेग्राफ आहे तो मी पूर्ण सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर जेव्हा ती लेफ्ट असते तर लेफ्ट असताना हे बघा लेफ्ट साईड जी आहे ती एका सरळ रेषेत आहे, पण जी राईट साईड आहे ती मागे पुढे आहे. मग जेव्हा आपण जस्टिफाय करतो तर जस्टिफाय केल्यानंतर लेफ्ट अँड राईट ज्या काही दोन्ही साईड्स आहेत, ज्या काही बोथ साईड्स आहेत त्या काय होतात, ते सेम अलाइनमेंटमध्ये येतात. त्याला म्हणतात ते जस्टिफाय. पण जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा आपल्याला जी काही लेफ्ट साईड जी आहे म्हणजे लेफ्ट अलाइनमेंट आहे तीच तुम्हाला घ्यायची असते. त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे तुमचा लाईन आणि पॅरेग्राफ स्पेसिंग. लाईन आणि पॅरेग्राफमध्ये किती स्पेस पाहिजे, किती अंतर पाहिजे, तर हे फक्त माऊस घेऊन जायचे. हे बघा तुम्हाला बदल होताना तुम्हाला इथे दिसेल. ओके. त्यानंतर याच्याच खाली एक ऑप्शन आहे ॲड स्पेस बिफोर पॅरेग्राफ. म्हणजे तुमचा जो पॅरेग्राफ आहे त्याच्या अगोदर, बिफोर म्हणजे काय, त्याच्या अगोदर जर स्पेस द्यायचा असेल तर तुम्ही इथून देऊ शकता. आणि इथे ऑप्शन आहे रिमूव्ह स्पेस आफ्टर पॅरेग्राफ. पॅरेग्राफच्या नंतर जो स्पेस आहे तो रिमूव्ह करण्यासाठी. हे दोन्ही जे आहेत ते मी रिमूव्ह केले. हे बघा कसं जवळ आलेलं आहे टेक्स्ट. बघा आता पुन्हा द्यायचं असेल तर पुन्हा इथे जायचे ॲड स्पेस बिफोर पॅरेग्राफ किंवा ॲड स्पेस आफ्टर पॅरेग्राफ अशा पद्धतीने. त्यानंतरचा ऑप्शन आहे तुमचा इथे शेडिंग. हा काय आहे तुमचा शेडिंग कलर आहे. हे बघा हा शेडिंग कलर. हां आता आपण इथेही एक दिला होता टेक्स्ट हायलाईट कलर आणि हा काय होता शेडिंग कलर. आता मी इथे शेडिंग कलर दिला आणि मी एका ठराविक वाक्याला टेक्स्ट हायलाईट कलर देते. हे बघा हे मी सिलेक्ट केलं आणि इथे गेली मी आणि हा काय करतो हायलाईट करतो. तुम्ही पेन वापरता की नाही हायलायटर
आणि मग तुमचा जो काही टेक्स्ट असेल तो तुम्ही काय करू शकता, हायलाईट करू शकता. हे मी दोन्ही तुम्हाला एकत्र याच्यासाठी करून दाखवलं कारण तुम्हाला यामधला आणि यामधला फरक कळला पाहिजे. ओके, पुन्हा मग मी सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा मग मी इथे गेली. इथे गेल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, नो कलर आणि याला जर काढायचं असेल तर पुन्हा आपण इथे जाणार आणि काय करणार, नो कलर. समजलं तुम्हाला? त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे पॅरेग्राफमधला बॉर्डर. इथे मी सिलेक्ट केलं पूर्ण पॅरेग्राफ. सिलेक्ट केल्यानंतर बॉर्डर द्यायची मला. कुठे, बॉटमला बॉर्डर द्यायची. इथे बघा खाली तुम्हाला लाईन दिसत असेल. टॉपला बॉर्डर द्यायची टॉपला, लेफ्टला द्यायची लेफ्टला, राईटला द्यायची राईटला. आणि जर बॉर्डर तुम्ही दिली असेल तर ती बॉर्डर काढून टाकण्यासाठी काय करायचे तुम्हाला, नो बॉर्डर. ऑल बॉर्डर्स द्यायचे तर ऑल बॉर्डर. आउटसाईड म्हणजे बाहेर बॉर्डर, इनसाईड म्हणजे आतमध्ये, इनसाईड हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी आणि इनसाईड व्हर्टिकल म्हणजे उभी. आता व्हर्टिकल बॉर्डर इथे तुम्हाला दिसणार नाही का, तर कारण आपण असा व्हर्टिकल टेक्स्ट लिहिलेला नाही आहे, हॉरिझॉन्टल टेक्स्ट आहे म्हणून हॉरिझॉन्टल बॉर्डर दिसते. त्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन. तुम्हाला जिथेही हॉरिझॉन्टल लाईन हवी असेल तिथे असा कर्सर ठेवायचे आणि मग त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल लाईनवर क्लिक करायचे की एक आडवी लाईन इथे येऊन जाणार. अशा पद्धतीने तुम्ही ह्या बॉर्डर्स घेऊ शकता. बाकी हे जे ऑप्शन्स आहेत ड्रॉ टेबल वगैरे, हे जे ऑप्शन्स मी तुम्हाला इन्सर्टमध्ये पुढे शिकवणार आहे. त्यानंतर आपले हे वरचे ऑप्शन्स आहेत ते आपण बघूया. आता हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन काय आहे, हा तुमचा इंडेंट जो आहे तो तुमचा डिक्रीज आणि इन्क्रीज करतो. पण हे आता हे करण्यासाठी आपल्याला इथे एक रुलर हवी आहे. रुलर म्हणजेच काय, पट्टी, स्केल. मग ती कशी घेणार आपण, व्ह्यूमध्ये जाणार. व्ह्यूमध्ये गेल्यानंतर इथे ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला रुलर. या ऑप्शनवर इथे क्लिक करायचे. जसं तुम्ही क्लिक करणार इथे तुमची पट्टी येऊन जाणार, रुलर येऊन जाणार. पुन्हा मी होम टॅबमध्ये आली. होममध्ये आल्यानंतर आता हा जो आहे त्याला म्हणतात ते लेफ्ट इंडेंट आणि हा जो आहे त्याला म्हणतात ते राईट इंडेंट. हा जर मी असा शिफ्ट करते, हे बघा इथे पकडला मी आणि याला मी काय केलं, शिफ्ट केलं की तुमचा टेक्स्ट जो आहे तो शिफ्ट होतो. आता का नाही झालेला, कारण मी कोणताही टेक्स्ट सिलेक्ट केलेला नाही आहे. ओके, जसं मी आता इथे याला सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही याने पण करू शकता किंवा जसं मी इथे म्हटलं हा काय करतो डिक्रीज, पण त्याच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, इन्क्रीज. इथे ॲरो वगैरे दाखवलेले आहेत त्याच्यानुसार तुम्हालाही कळेल. हे बघा, आणि जर परत जर नॉर्मल जर करायचं जर असेल तर मग काय करायचं, डिक्रीज करायचं. हे बघा हा जो इंडेंट आहे तो तुम्हाला मूव्ह होताना दिसेल. हा लेफ्ट आणि हा जो आहे तो राईट इंडेंट आणि हा बघा अशा पद्धतीने. तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही तुमच्या मर्जीनुसार तुम्ही त्याला काय करू शकता, शिफ्ट करू शकता. कळलं तुम्हाला हा ऑप्शन? त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे हा तुमचा सॉर्ट करणं. सॉर्ट म्हणजे काय, ए पासून झेड पर्यंत, झेड पासून ए पर्यंत. समजा हे जे नाव आहे त्याला मी सिलेक्ट केलं, त्याची थोडीशी साईज वाढवली. आपण याच्यावर करून बघूया आणि मग म्हटलंच तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पॅरेग्राफवर पण करून पाहू शकता. तर मग मी इथे सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर आपण जे सिलेक्ट करतो ते इथे ऑटोमॅटिक सिलेक्ट होतं. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पाहिजे, इथे मी सिलेक्ट केलं आणि ओके केलं तर तुमचं डिसेंडिंग ऑर्डर. या वाक्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम नाही झालेला आहे. आपण पॅरेग्राफवर करूया. इथे मी आली, सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा इथे मी आली आणि हा मला असेंडिंग ऑर्डरमध्ये मी ओके केलं. हे बघा व्ही पासून चालू झालेला पॅरेग्राफ हा रीडिंगपासून चालू झालेला आहे. आता परत मला जर करायचं असेल डिसेंडिंग तर मग मी ओके केलं. ओके, म्हणजेच काय, ए पासून झेडपर्यंत, झेडपासून एपर्यंत. कन्फ्युजन होत असेल तर मी तुम्हाला थोडंसं जे आहे ते वेगळ्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करते. मी इथे लिहिलं ए, त्यानंतर बी, त्यानंतर सी आणि त्यानंतर डी. ओके, आता याला मी सिलेक्ट करते. सिलेक्ट करून इथे मी क्लिक केली, टेक्स्ट आला. हा असेंडिंग आणि हा डिसेंडिंग. पहिले आपण असेंडिंगवर क्लिक करून बघूया तर नॉर्मल राहिला आणि मग पुन्हा आपण क्लिक केली डिसेंडिंगवर आणि मग मी ओके केलं. हे बघा, आणि परत असेंडिंगमध्ये गेली तर तो नॉर्मल होणार म्हणजे ए पासून. मग हेच तुम्ही नंबरवर सुद्धा ट्राय करू शकता. जसं उदाहरणार्थ 1 घेतला मी, त्यानंतर खाली घ्यायचं आहे आपल्याला, एंटर केलं मी 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4, त्यानंतर 5. ओके, आता याला मी सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर आता बघा इथे नंबर लिहून येईल. ओके, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पाहिजे, ओके केलं मी. डिसेंडिंग ऑर्डर 5 पासून चालू झालं. पुन्हा मला पाहिजे असेंडिंग ऑर्डर तर मग मी सिलेक्ट केलं आणि ओके केलं. अशा पद्धतीने तुम्ही सॉर्टचा उपयोग करू शकता. त्यानंतरचा हा जो ऑप्शन आहे याचा तसा उपयोग नाही होते, पण समजा बाय चान्स जर कधी जर तो जर चालू जर झाला तर तुम्हाला तो बंद करता आला पाहिजे आणि त्याचा एक्झॅक्टली काय उपयोग आहे
ते तुम्हाला कळलं पाहिजे. आता मी याच्यावर क्लिक केली. आता क्लिक केल्यानंतर बघा इथे प्रत्येक ठिकाणी तो आलेला आहे. जिथे जिथे हा आलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की तिथे आपण काय प्रेस केलेलं आहे, एंटर. हे बघा, हे तर तुम्हाला माहिती आहे की इथे मी एंटर प्रेस केलेलं आहे. ओके, आणि जिथे जिथे स्पेस देतो आपण तिथे काय येतं, अशा डॉट 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 लाईन्स येतात. ते थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा, इथे जिथे स्पेस येतो तिथे अशा डॉट 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 असं येऊन जातं. हे काढून टाकायचं असेल तर पुन्हा इथेच क्लिक करायची की तो हाईड होऊन जातो. समजलं तुम्हाला? आता आपला जो पुढचा ग्रुप आहे होममधला, आपले 3 ग्रुप झाले, क्लिपबोर्ड, फॉन्ट, पॅरेग्राफ. आता आपला पुढचा ग्रुप आहे स्टाईल्स. ओके, याचा उपयोग कशासाठी केला जातो? स्टाईल्स तर आपण यामधून पण देऊ शकतो, हा जो फॉन्ट ग्रुप आहे. पण इथे काही तुम्हाला रेडीमेड स्टाईल दिलेले आहेत. जसं मी इथे याला सिलेक्ट केलं पॅरेग्राफला, आणि हा जो छोटा ॲरो आहे इथे मी क्लिक केली, आणि हे बघा फक्त माऊस घेऊन जायचे, जास्त काही वेगळं तुम्हाला करायचं नाही आहे. हे बघा, माऊस घेऊन गेलात की तुम्हाला स्टाईल चेंज होताना दिसेल, जशी तुम्हाला स्टाईल पाहिजे असेल त्या पद्धतीने. हे बघा, आणि जर काढायची जर असेल तर पुन्हा तुम्ही इथेच जाऊन, पहिला ऑप्शन आहे आपला नॉर्मल, पण नॉर्मलवर क्लिक केल्यानंतर त्याचा रंग नाही गेलेला आहे. मग तो जर काढायचा जर असेल तर पुन्हा आपला ऑप्शन आहे क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग, की जसा आपला टेक्स्ट होता तसा तो रिटर्न येऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही स्टाईल्स या ग्रुपचा वापर करू शकता. त्यानंतर आपला शेवटचा ग्रुप आहे एडिटिंग. एडिटिंगमध्ये 3 ऑप्शन्स असतात, फाइंड, रिप्लेस आणि सिलेक्ट. ओके, तर आपला पहिला ऑप्शन आहे फाइंड. फाइंड म्हणजेच काय, शोधणं. कंट्रोल F ही त्याची काय आहे, शॉर्टकट की आहे. जसं मी फाइंडवर क्लिक केली तर इथे तुमच्या नेव्हिगेशन म्हणून इथे एक ऑप्शन ओपन झालेला आहे. इथे तुम्हाला जे शोधायचं आहे ते तुम्हाला जिथे ते ब्लिंक होतं त्या ठिकाणी तुम्हाला तिथे लिहायचं आहे. बघा, मी आता इथे यू असं लिहिलं. जसं मी यू लिहिलं इथे तुम्हाला दाखवतो की 26 रिझल्ट आहे, म्हणजे 26 यू या पॅरेग्राफमध्ये आहेत. हे तुम्हाला इथे हायलाईट करून त्याने दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही फाइंडचा उपयोग करू शकता. हे मी क्लोज केलं. क्लोज केल्यानंतर आपला आता पुढचा ऑप्शन आहे रिप्लेस. रिप्लेस म्हणजे काय, कंट्रोल H ही त्याची शॉर्टकट की आहे. रिप्लेस म्हणजे काय, एका शब्दाच्या ऐवजी दुसरा शब्द ॲड करणं. आता इथे डायरेक्ट बघा यू आलेला आहे. तो का आला, कारण आपण फाइंडमध्ये त्याला शोधला होता म्हणून तो आलेला आहे. ओके, मग आता समजा आपण हा शब्द रिप्लेस करू. जे शोधायचे ते फाइंड व्हॉटमध्ये टाकायचे, आणि जे रिप्लेस करायचे ते इथे मला यूच्या ऐवजी मला इथे 1 2 3 पाहिजे. मी नंबर याच्यासाठी टाकला की जेणेकरून बदल होताना तुम्हाला दिसेल. मला एक 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 चेंज करायचं आहे तर मग आपण काय करणार, इथे रिप्लेस करणार. आणि जर मला सगळंच जर चेंज जर करायचं असेल तर मग मी काय करणार, रिप्लेस ऑल. ओके, तर आपण एक एक करून बघूया. इथे मी रिप्लेसवर क्लिक केली. हे बघा, यू सिलेक्ट झालेला आहे. सिलेक्ट झाल्यानंतर इथे रिप्लेसच्या तिथे मी क्लिक केली की इथे 1 2 3 होईल. हे बघा, अशा पद्धतीने. आणि जर सगळंच जर एकदम करायचं असेल तर काय करायचं, रिप्लेस ऑल. टोटल किती झाले, 22. आता पुन्हा जसंच्या तसं जर करायचं असेल तर मग उलटं करायचं. जिथे 1 2 3 आहे तिथे मला काय करायचं आहे, YOU. ओके, आणि मग मी एकदम करते रिप्लेस ऑल. अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता. तुम्हाला समजलं असेल फाइंड आणि रिप्लेस. इथे एक ऑप्शन आहे गो टू. गो टू म्हणजे जाणं, कुठे जायचं आहे मला. तुम्हाला पेजवर जायचं आहे, एखाद्या सेक्शनवर जायचं आहे, लाईनवर जायचं आहे, की बुकमार्कवर, की कमेंट, की फुटनोट. आता हे जे बुकमार्क, कमेंट, फुटनोट हे मी तुम्हाला नाही शिकवलेलं, ते पुढच्या ऑप्शन्समध्ये आहेत. जेव्हा मी शिकवेल तेव्हा तुम्ही हे करून पहा. आता सध्या आपण काय करूया, लाईन ऑप्शनवर जाऊया. लाईन ऑप्शन म्हणजे काय, इथे याला मी क्लोज केलं, आणि ही तुमची काय आहे, पहिली नंबरची लाईन आहे. ओके, तर मग मला खाली इकडे यायचं आहे. हां, काहीतरी 10 नंबर लाईन किंवा 15 नंबर लाईनवर जायचं आहे. तर मग परत मग मी रिप्लेसमध्ये गेली, गो टूमध्ये गेली, लाईन सिलेक्ट केला. किती नंबरच्या लाईनवर जायचं आहे मला, 12. मी 12 इथे टाईप केलं, आणि काय करायचं आहे, गो टूवर क्लिक करायचं आहे. जसं मी गो टूवर क्लिक केलं याला मी क्लोज करते की हा बघा, हा तुमचा कर्सर तुम्हाला इथे ब्लिंक होताना दिसेल पिक्चरच्या इथे. ओके, अशा पद्धतीने आपण लाईन नंबर 1 पासून आपण लाईन नंबर 12वर आलेलो आहोत. त्यानंतरचा याच्यामध्ये ऑप्शन आहे सिलेक्ट. सिलेक्ट म्हणजे काय, सिलेक्ट करणं. हां, यामध्ये एक ऑप्शन आहे सिलेक्ट ऑल. त्याची शॉर्टकट की आहे कंट्रोल A. तुम्ही माऊसने असं सुद्धा सिलेक्ट करू शकता, किंवा कीबोर्ड शॉर्टकट की कंट्रोल A यूज करून सुद्धा तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. त्यानंतर यामध्ये ऑप्शन्स आहेत सिलेक्ट ऑब्जेक्ट, त्यानंतर सिलेक्शन पेन.
यांचा उपयोग जो आहे तो आपण जेव्हा आपण पिक्चर हा ऑप्शन शिकू त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. म्हणजेच काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय की जर तुम्ही एखादा शेप वगैरे जर काढला जर असेल तर त्याला सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट ऑब्जेक्ट, आणि जर एका पिक्चर्स घेतले असतील, भरपूर सारे पिक्चर्स घेतले असतील तर तो पिक्चर सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्शन पेनचा उपयोग केला जातो. समजलं तुम्हाला? अशा पद्धतीने आपण होम जो काही टॅब आहे त्या होम टॅबचे आपण हे जे काही ग्रुप आहेत, जसं क्लिपबोर्ड ग्रुप झाला, त्यानंतर फॉन्ट ग्रुप झाला, त्यानंतर तुमचा पॅरेग्राफ ग्रुप, त्यानंतर स्टाईल ग्रुप आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही एडिटिंग जो काही ग्रुप आहे तो मी तुम्हाला व्यवस्थित सांगितला आहे. तुम्हाला समजलाच असेल अशी मी आशा करते. हा आपला होता MS वर्डमधील होम टॅबचा कंप्लीट इंट्रोडक्शन. जर तुम्हाला MS वर्ड पूर्णपणे शिकायचा असेल तर या चॅनेलला म्हणजेच सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यावर मी स्टेप बाय स्टेप MS वर्डचा जो काही कोर्स आहे तो तुम्हाला मी शिकवणार आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला पुढचा व्हिडिओ आहे इन्सर्ट टॅब, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओचा जो काही बेल आयकन आहे त्या बेल आयकनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, म्हणजे येणारे जे काही व्हिडिओज आहेत त्याची जी काही लिंक आहे किंवा त्याचं जे काही नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.